एकदा येऊन गेलो, आता परत दिसलाय हा साप. बघू शकता, हा एक बिनविषारी तस्कर जातीचा साप आहे. धरायला अडवच द्या. बिनविषारी असतो ह्याच्यात बघा, कॉमन ट्रिंकेट तस्कर साप जो उंदरं खायला घरामध्ये घुसतो. आधी येऊन गेलो पण त्यावेळेला काही सापडला नाही हा साप. चॉकलेटी आणि अंगावर ब्लॅक आणि व्हाईट कलरचे स्पॉट ही सापाची ओळख. पोटाखालचा जो भाग आहे तो पांढरा असतो. कॉमन ट्रिंकेट तस्कर साप. खूप ठेवली याच्यात बघा तुम्ही कॅमेरा. नाग नाही मोठी, बिनविषारी साप. तस्कर नाव आहे. तस्कर नाव आहे मराठीमध्ये. बरं झालं तुमचं टेन्शन निघून गेलं ना. आता आधी तर दिसला नाही ना आपल्याला. दिसत होता घेऊ पण काय झालं ते कागद गाडी होता. हॅलो, यायला लवकर त्याला याच्या नैसर्गिक आदिवासात जंगलात सोडून देण्यात येईल. मोरेताई ज्यांच्या घरात हा साप आपण पकडला आहे. थोडंसं काळजी घ्या. आता सामान जेवढं बिनकामाचं आहे ना त्याच्यातलं जेवढं कामाचं आहे तेवढंच सामान ठेवा. आणि जे वरच्या साईडला जे बिळं दिसत आहेत ते पाईपच्या तिथले ते सगळे बिळं सिमेंट लावून छापून घ्या. मालकाला सांगा आजच्या आज, कारण असे कुठलेही साप जे आहेत ते खातात. काही उंदीर बिंदीर खाऊन लपून बसतात त्याच्यामध्ये आणि कधीतरी बाहेर निघतात. आणि एखाद्याला असाच जर विषारी साप असेल तर मग धोका, जीवाचा धोका असतो. जर चावला तर असंही साप चावल्यानंतर माणसाचा जीव वाचतोच, लगेच जीव जातो असं काही नाही. 1-1.5 तास आरामात असतो साप माणसाकडे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची काळजी घ्या. जिथं जिथं बिळं दिसत आहेत ते बिळं आधी बंद करून घ्यायची. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, तस्कर साहेब जो आत्ता आपण मोरे यांच्या घरून रेस्क्यू केला होता. बिनविषारी असलेला कॉमन ट्रिंकेट तस्कर साप, चॉकलेटी कलरचा. चिडल्यानंतर बघू शकता कसा अटॅक करायला येतोय. शेपमध्ये येऊन तोंड उघडून घाबरवतो. तोंडाचा आतला भाग काळा असतो. स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो. कॉमन ट्रिंकेट तस्कर साप. अतिशय सुंदर अर्ध्या अंगावर व्हाईट कलरची डिझाईन असते आणि पोटाकडच्या भागापासून एक ब्राऊन कलरचा पट्टा येतो अंगावर. ही या सापाची ओळख. मराठी नाव तस्कर, इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट, हिंदीमध्ये अलंकार. सगळे साप चिडल्यानंतर स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच हा प्रकार.
बिनविषारी साप तस्कर. इतक्या वेळ बरणीत होता तर शांत होता, जसा बाहेर सोडला मोकळ्यात त्याचं खरं रूप दाखवायला लागलाय. असे साप उंदीर खाण्यासाठी मानवी वस्तीमध्ये घरात घुसतात. उंदरांची तस्करी करणारा साप. कॉमन ट्रिंकेट. दिलंय मित्रांनो सोडून येण्याच्या नैसर्गिक अधिवासात. बघू शकता कसा अटॅक करतो चिडल्यानंतर. तीन 3.5 फुटापर्यंत साधारण वाढणारा हे एखाद्या वर्षाचं पिल्लू असेल. बघू शकता तोंडाच्या आतला भाग कसा काळा आहे त्याचा. जा मित्रा. ठीक आहे मित्रांनो, दिलंय सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.